नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं MPSC राज्यसेवा स्पेशल कोर्समध्ये या ठिकाणी स्वागत आहे। आपण राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा यातील सगळ्या विषयांची तयारी या ठिकाणी या कोर्स अंतर्गत करून घेतोय। यामध्ये ई बुक सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत आणि 2 वर्षाचा कालावधी या कोर्ससाठी आहे। याच्यामध्ये सगळं कंटेंट तुम्हाला दिसतं आहे। प्रत्येक विषयानुसार प्री आणि मुख्यचं कंटेंट असेल, टेस्ट असेल, त्याच्या संदर्भातल्या नोट्स असतील, सगळ्या काही याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। हे सगळं तुम्हाला कुठे भेटणार आहे तर आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्यावर भेटणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक भेटून जाईल, निश्चित डाउनलोड करा। कोर्सची लिंक त्या ठिकाणी आहे। डेमो लेक्चर्स बघा, फ्रीमधील लेक्चर्स बघा आणि हा कोर्स जॉईन तुम्ही करू शकतात। चला आपल्याला आजच्या घटकाकडे वळायचं आहे। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे 2019चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पेपर 1 असतो मराठी आणि इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह, तो या ठिकाणी आपण बघतो आहे। त्याला पेपर 2 म्हणतो आपण थोडक्यात। पेपर 1 हा सब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो। 100 प्रश्न आणि 100 गुणांसाठीचा हा पेपर। या ठिकाणी 100 प्रश्न सोडविणे अनिवार्य असतात आणि यातील 50 प्रश्न मराठी व्याकरणाचे, 50 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं। आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत। चला, पहिला प्रश्न काय होता? यास्तव, तस्मात, अतएव या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा असं म्हटलेलं होतं। आणि मग ऑप्शन होते समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक। खाली पर्यायी उत्तर बघा, केवळ ए आणि सी, केवळ बी बरोबर, केवळ बी डी बरोबर, केवळ डी बरोबर। तुम्हाला उभयान्वयी अव्यय कोणते विचारलेले आहेत? यास्तव, तस्मात आणि अतएव। व्यवस्थित जर याचा अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की परिणामबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये यांची गणना केली जाते। अर्थातच उत्तर केवळ डी बरोबर। पुढे वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे। तारे तोडणे, तोंड टाकणे, तोंडात बोट घालणे, तोंडावर येणे, असे 4 वाक्प्रचार होते। आणि पुढे अर्थ दिले होते फार जवळ येणे, नवल करणे, अद्वा वदवा बोलणे, वेड्यासारखे बोलणे, जोड्या लावायच्या होत्या। 2 नंबरचा प्रश्न जर या ठिकाणी तुम्ही बघितला, व्यवस्थित तो सोडवण्याचा प्रयत्न केला तर खाली तुम्हाला पर्यायी उत्तरसुद्धा आहेत। व्यवस्थित ऑप्शनकडे लक्ष द्या। तुम्हाला किमान 2 जोड्या येत असतील तरी मला वाटतं या ठिकाणी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता आहात। आपण बघतो बघा, तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे असं आपण म्हणत असतो। हेचं उत्तर 4। तोंड टाकणे असं जर आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनात काय येतं आहे की अद्वा तोद्वा बोलणे, तोंड टाकणे म्हणजे काहीतरी बोलत राहणे, तोंडात बोट घालणे, नवल करणे, एखाद्या गोष्टीत आपण नवल करतोय, तोंडात बोट घालणे, हा मला वाटतं एकदम सोपा वाक्प्रचार आहे। आणि आपण म्हणतो परीक्षा तोंडावर आली आहे, परीक्षा जवळ आली आहे, म्हणजे डीचं 1। या ठिकाणी तुम्ही जर बघितले हे सगळे ऑप्शन तर तुमचं उत्तर येतं आहे 4 नंबरचं। पुढे कोल्हे कुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। कोल्हे कुई करणे, खूप मोठ्याने ओरडणे, बडबड करणे, व्यर्थ ओरड करणे, पळून जाणे। पर्यायी उत्तर होते ए आणि बी बरोबर, सी आणि डी बरोबर, फक्त ए बरोबर, फक्त सी बरोबर। कोल्हे कुई करणे म्हणजे काय बघा, ज्याला काही अर्थ नाही, असं व्यर्थ ओरड करणे ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी हा शब्द आहे। मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये जे मुख्य परीक्षेचा हा पेपर असतो याची तयारी बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात। मात्र सातत्याने दररोज किमान अर्धा तास तुम्ही मराठी व्याकरणाला अर्धा ते 1 तास दिला पाहिजे। तुमचा GSचा अभ्यास मागं पडलेला असेल तर किमान अर्धा तास तरी द्या, आणि त्याचं झालेलं असेल तर किमान 1 तास मराठी व्याकरणासाठी तुम्ही दिला पाहिजे। आठवड्याला एकदा निबंधपत्र लेखनाची तयारी जी म्हणतोय आपण ती तुम्ही केली पाहिजे। निबंध लेखनाची जी आहे ती तयारी, म्हणजे सातत्याने हा विषय पुढे घेऊन जाणे, हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर आहे अचूक वाक्याची जोडी ओळखा। पहिलं, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, विकल्पबोधक। लोक आपली स्तुती करत अथवा निंदा करोत, समुच्चय बोधक। मरावे परी कीर्तिरूपे उरावे, न्यूनत्व बोधक। वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला, परिणाम बोधक। पर्यायी उत्तर होते फक्त ए बरोबर, फक्त बी सी बरोबर, फक्त सी डी बरोबर, फक्त ए बी सी डी बरोबर। 4 नंबरचा प्रश्न, व्यवस्थित जर या ठिकाणी सगळे विधानं तुम्ही वाचन केले आणि त्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं तुमचं लक्षात येईल की विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, इथे आणि आहे, विकल्प नाही आहे हा। इथे समुच्चय बोधक म्हणून आपण याच्याकडे बघितलं असतं। लोक स्तुती करत अथवा निंदा करत, अथवा म्हणजे इथं विकल्प होतं। हे एकमेकाच्या विरुद्धार्थी जोड्या म्हणून तुम्ही ए आणि बी कडे बघू शकणार होतात। पुढे मरावे परी कीर्तिरूपे उरावे, इथे परी जे आहेत
न्यूनत्वबोधक बरोबर. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून या वयास उशीर झाला हे परिणामबोधक आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे 3 नंबरचं सी आणि डी बरोबर. सी आणि डी बरोबर. पुढे जातोय मी. पार्वतीने नीलकंठास वरले यातील समास ओळखा. नीलकंठ नावाचा जो शब्द आहे यामधील समास ओळखा. बहुव्रीही समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि अव्ययी भाव समास. 5 नंबरचा प्रश्न बघा. नीलकंठ काय म्हणणार आहात तुम्ही याला? नीलकंठ हा शब्द जर बघितला तर हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. उत्तर 2 फक्त ई बरोबर. पुढे 6वा प्रश्न. राजाने अलबत्या गलबत्यांना सभेतच अर्धचंद्र दिला म्हणून त्यांची कणिक तिंबली गेली नाही. या वाक्प्रचारातील वाक्यसमूहातील वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ ओळखा. बघा महत्त्वाचा इथे अलबत्या गलबत्या वापरला गेला शब्द, अर्धचंद्र वापरला गेला आहे, पुढे कणिक तिंबणे म्हणजे 3 वाक्प्रचार आहेत आणि त्यांचे अर्थ तुम्हाला ओळखायचे. अलबत्या गलबत्या म्हणजे क्षुल्लक मनुष्य, अर्धचंद्र देणं म्हणजे गचांडी देणे, कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे आणि ड होतं. वरील सर्व पर्यायी चूक आहेत. खाली पुन्हा पर्यायी उत्तर होते. ए आणि बी बरोबर, सी आणि डी बरोबर, फक्त ए बी सी बरोबर, फक्त डी बरोबर. 6 नंबरचा प्रश्न जर या ठिकाणी बघितला तुम्ही तर तुमच्या काय लक्षात येत आहे? अलबत्या गलबत्या क्षुल्लक मनुष्य यस बरोबर आहे. अर्धचंद्र देणं गच्चांडी देणं बरोबर आहे. कणिक तिंबणे खूप मार देणे बरोबर आहे. म्हणजे ए बी सी बरोबर आहे. 6चं उत्तर काय? 3 या ठिकाणी आहे. 7व्या नंबरचा प्रश्न मित्रांनो हा आयोगाने कॅन्सल केला होता. इथे उपसर्ग गटित, प्रत्यय गटित, शब्द साधित आणि अभ्यस्त शब्द याबद्दल या जोड्या विचारलेल्या होत्या. मात्र हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे. पुढे जातोय मी. रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले या वाक्याचे केवळ वाक्य कोणते? रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले. पहिलं आहे रामूने काठी घेतली व कुत्र्याला झोडपले. रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. रामूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले. केवळ वाक्य, एकच उद्देश आणि एकच विधेय ज्याच्यात असतो त्याला आपण केवळ वाक्य म्हणत असतो. 8चं उत्तर काय? तर 2 नंबरचं. रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. सरळ आहे. एकच कर्ता आहे रामू आणि एकच क्रियापद आहे झोडपले. इथे हे जे उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो, थोडक्यात इथे घेतली आणि झोडपली 2 क्रियापदं तुम्ही बघतायत. इथे सुद्धा घेतली आणि झोडपली 2 क्रियापदं बघतायत. असं चालणार नाही. ते केवळ वाक्य होणार नाही. पुढे विसर्ग संधीची उदाहरणे कोणती? विसर्ग संधी, पहिलं ऑप्शन होता सदानंद सज्जन, दुसरं सूर्यास्त विद्यामृत, तिसरं निराधार मनोबल, चौथं निराधार सज्जन. पर्यायी उत्तर फक्त ए आणि बी बरोबर. ए बी सी डी चूक, ए बी डी चूक, सी बरोबर, ए बी सी चूक, बी बरोबर, फक्त ए बरोबर. 9 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर उत्तर काय येत आहे? बघा विसर्ग संधी. विसर्ग संधी इथे सदानंद सज्जन नाही. हे आपण बघतोय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पुढे सूर्यास्त विद्यामृत स्वरसंधीचं उदाहरण आहे. निराधार मनोबल, निराधार मनोबल, नि अधिक आधार, निराधार, मन अधिक बल, मनोबल. या ठिकाणी मात्र विसर्ग संधी आपल्याला दिसते. निराधार आणि सज्जन, इथे सज्जन जे आहे निराधार बरोबर होतं, मात्र सज्जन जे आहे हे चुकलेलं आहे. सज्जन सत अधिक जन ही व्यंजन संधी होती. या ठिकाणी फक्त सी नंबरचं बरोबर आहे. आणि मग तसं जर बघितलं तर ए बी डी चूक, सी बरोबर. 9चं उत्तर 2 येतं आहे. पुढे पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आले आहेत. बघा पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आले आहेत. या वाक्यातील वाक्य संकलन प्रकार ओळखा. कारण संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य यापैकी नाही. आता एक कारणबोधक उभयान्वयी अव्यय हे नेमकं संयुक्त वाक्य की मिश्र वाक्य? केवळ वाक्य तर येतच नाही, तो विषय सोडून द्या. ओके, ते कट करता आलं पाहिजे मित्रांनो. कारणबोधक जर बघितलं तुम्ही संयुक्त वाक्य, तुम्हाला ते सविनेपरी उश्व संकार मी सांगितलेला आहे. ते शॉर्टकट माहिती असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. पुढे फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे हिरे जडित सुंदरी कनक पंजरीही वसे. या वाक्यपंक्तीतील किंवा या काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न होता. खाली ऑप्शन होते अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि योगरूढ. 11 नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे? व्यंजना ही शब्दशक्ती या ठिकाणी आहे. पुढे व्यंजना म्हणजे काय थोडक्यात? या ठिकाणी तुम्ही जर बघितलं व्यंजना व्यंगार्थ थोडक्यात व्यक्त होत असतो, हे लक्षात घ्या. पुढे खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्ध अर्थी शब्द या अर्थाने आलेले आहेत? आणि मग तुम्ही जर बघितलं तर पहिलं आहे जमा खर्च, दुसरा आहे सगळे सोयरे, तेजी मंदी, हार जीत.
एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द म्हणून कोणकोणते आलेले आहेत? ऑप्शन फक्त ए बी, फक्त ए बी सी बरोबर, फक्त ए सी डी बरोबर, वरील सर्व बरोबर. 12 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं, जमा खर्च, जमाचा विरुद्धार्थी खर्च. सगळे सोयरे आहे का? सगळे सोयरे विरुद्धार्थी आहे का? नाही. तेजी मंदी, यस, तेजीचे विरुद्धार्थी मंदी. हारचे विरुद्धार्थ जीत, म्हणजे ए सी डी बरोबर. 12चं उत्तर 3 आहे. पुढे 13 नंबरच्या प्रश्नाकडे, पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे? विसर्ग उकार, उच्छेद, सज्जन, उल्लंघन, यशोधन. 13 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं तुमचं डायरेक्ट यशोधन येतं आहे. विसर्ग उकार संधी, यश अधिक उ अधिक धन, यशोधन. पुढे पुढीलपैकी समुच्चय बोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते? समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. गडाला पण सिंह गेला, समुच्चय बोधक असलं पाहिजे. पहिला मुद्दा तिथे लक्ष द्या. इथे पण आहे, तू आज माझ्याकडे ये, किंवा तू ते काम परस्पर उरकून टाक. मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायला थांबलो. ती मुंबईला गेली आणि तिथे तिने नाटकात कामे केली. आता इथे पण आहे, इथे तुम्ही जर बघितलं न्यूनत्वबोधक किंवा विकल्पबोधक म्हणून परिणामबोधक म्हणूया आपण. मोठा भाऊ सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचं थांबलो, परिणाम म्हणतो आपण, किंवा त्याला कारणही म्हणू शकतो. आणि पुढचं आहे आणि. इथे काय 2 वाक्य जोडण्याचं काम होते. 14चं उत्तर काय येणार आहे? 4 येणार आहे. पुढे 15 नंबरचा प्रश्न, सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या ओळखा. देवदत्त चतुर्थी तत्पुरुष, देवालय द्वितीय तत्पुरुष, पदच्युत पंचमी तत्पुरुष, भूपती षष्ठी तत्पुरुष. योग्य जोड्या जुळवायच्या सांगितलेल्या आहेत. खाली ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. केवळ ए व सी बरोबर बी डी चूक, केवळ सी व डी बरोबर ए बी चूक, केवळ बी व सी बरोबर ए डी चूक, केवळ ए व डी बरोबर बी सी चूक. 15 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय. बघा, केवळ सी व डी बरोबर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे पदच्युत पंचमी तत्पुरुष आणि भूपती, भूमीचा पती म्हणतोय आपण त्याला, षष्ठी तत्पुरुष. देवदत्त चतुर्थी नव्ही, देवालय द्वितीय पुरुष नव्ही. या प्रत्येकाची जर तुम्ही पोड करून बघितली तर तुमच्या हे लक्षात येईल. पुढे 16 नंबरचा प्रश्न, क्रांती या शब्दाचा अचूक शब्दसमूह कोणता? क्रांती, बघा, कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्टबदल, कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्टबदल, कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्टबदल, कोणत्याही क्षेत्रात औद्योगिकरणाने होणारा इष्टबदल. पर्यायी उत्तरे फक्त ए ब बरोबर, फक्त ए बरोबर, फक्त ए सी डी बरोबर, फक्त सी बरोबर. क्रांती म्हणजे काय? 16 नंबरचा प्रश्न, क्रांती म्हणजे कोणत्याही क्षेत्रात औद्योगिकरणाने होणारा इष्टबदल. बघा, औद्योगिकरण फार महत्त्वाचं आहे. 16चं उत्तर 4 आहे. 16चं उत्तर या ठिकाणी या ठिकाणी आपण 16चं उत्तर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की औद्योगिकरणाने होणारा बदल की कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्टबदल. कोणत्याही क्षेत्रामध्ये. औद्योगिकरणाने हा शब्द फसवण्यासाठी टाकला होता. आपण बरेच वेळेस औद्योगिक क्रांती वगैरे वापरत असतो किंवा ऐकत असतो, तसं नव्हे. तर सी बरोबर आहे आणि ती उत्तर आहे मग 4 नंबरचं. पुढे जातोय मी 17 नंबरचा प्रश्न, हे चित्र अत्यंत सुंदर आहे. या वाक्याची उद्गारार्थी वाक्य पुढीलपैकी कोणते? काय सुंदर आहे हे चित्र, किती सुंदर चित्र हे, भयानक सुंदर चित्र आहे हे, शाब्बास किती सुंदर चित्र हे. 17 नंबरचा प्रश्न बघा, उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे. तुमच्या समोर वाक्य आहेत, तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की काय उत्तर येईल. इथे जर बघितलं तुम्ही, किती सुंदर चित्र हे, अशा स्वरूपाचं उद्गारार्थी वाक्य बनणार आहे. पुढे मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हाताशी होऊन स्वस्त बसत नाही, अशा स्वरूपाचं वाक्य आहे. आणि या वाक्याचे मिश्र वाक्यामध्ये रूपांतरण तुम्हाला करायचं आहे. पहिलं होतं मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हाताश होत नाही. दुसरं मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हाताश होऊन स्वस्त बसत नाही. तिसरं मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष स्वस्त कधीच नसतात. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष जसा हताश होत नाही तसा तो स्वस्तही बसत नाही. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी मिश्र वाक्य बनवायचं आहे. बघा, मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष, त्याचं फायनल उत्तर जे येत आहे ते 4 येते. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष जसा हताश होत नाही तसा स्वस्तही बसत नाही.
पुढे 19 नंबरचा प्रश्न, क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात? बघा, क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेलं केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, स्वार्थी वाक्य. खाली ऑप्शन होते फक्त ए बरोबर, फक्त बी सी बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त सी डी बरोबर. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार जर तुम्ही व्यवस्थित केलेले असतील तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही. 19 नंबरचा प्रश्न काय आहे? क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेला. इंटरेस्टिंग आहे. आणि याचं उत्तर आहे मग मिश्र वाक्य, अर्थातच 3 नंबरचं फक्त बी बरोबर. पुढे जातोय, जोड्या लावा. हरीने गाईस बांधले, आज सारखे गडगडते, मधुकररावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला, तू बाहुलीला पाडलीस. संकर प्रयोगावर या ठिकाणी फोकस केलेला आहे मित्रांनो. पुढे 4 ऑप्शन होते, कर्मभाव संकर, सकर्मक भावे, कर्तुकर्म भाव संकर, अकर्तुक भावे. 20 नंबरचा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला बघायचा आहे, व्यवस्थित वाचायचा आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हरीने गाईस बांधले. बघा, हरीने गाईस बांधले काय आहे? सकर्मक भावी प्रयोग आहे. काय? सकर्मक भावी प्रयोग. पुढे आज सारखे गडगडते अशा स्वरूपाचं जर वाक्य असेल तर अकर्तुक भावे, कारण गडगडतेमध्ये करता नाहीचे. अकर्तुक भावे प्रयोग, हे गडगडते वगैरे शब्द जे असतात असे मळमळते वगैरे, अकर्तुक भावेचं हे वाक्य असतं. त्याच्यानंतर पुढे मधुकररावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला. घातला हे क्रियापद फार जाणीवपूर्वक वापरलं गेलं आहे. आणि मग त्याचं उत्तर येतं आमचं कर्मभाव संकर. पुढे तू बाहुलीला पाडलीस, कर्तु कर्म भाव संकर. तिघांचाही संकर आहे. उत्तर फायनली निघतंय 20-3. हे कर्म जे संकर प्रयोग म्हणतो आपण, हे खूप चांगले तुम्हाला करावे लागतील. आपण जे मराठी व्याकरणची लेक्चर सिरीज घेतलेली आहे त्याच्यामध्ये प्रयोगावर खूप चांगल्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे. ते सगळे लेक्चर्स तुम्हाला ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये, राज्यसेवेच्या कोर्समध्ये अवेलेबल आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित केले सगळे तर मला वाटतं तुमचा हा प्रश्न चुकणार नाही. प्रयोग आणि समास हे टॉपिक बरेच वेळेस चुका करण्यास भाग पाडतात. पुढील म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. कशात काय आणि फाटक्यात पाय. काडी चोर तो माडी चोर, कानात बुगडी गावात फुगडी, काशीत मल्हारी महात्म्य. आता हे एकदम लॉजिकल आहे बघा. आपण म्हणतो बघा, क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे, असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? तर तुम्ही म्हणणार काडी चोर तो माडी चोर, म्हणजे एखाद्याने काडी चोरली तर तो माडी चोरू शकतो असं आपण म्हणतो. क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे ज्याला आपण म्हणतोय. पुढे कशात काय आणि फाटक्यात पाय. एखाद्या वेळेस वाईट गोष्ट घडते त्याच्यामध्ये आणखी काहीतरी वाईट घडायचं. पुढे कानात बुगडी गावात फुगडी. इथे काय आहे? आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करायचे. कानात बुगडी घातली, सगळ्या गावात फुगडी खेळत फिरतोय. काशीत मल्हारी महात्म्य, नको तेथे नको ती गोष्ट करणे. काशीमध्ये मल्हारी महात्म्य दाखवून काय फायदा? ओके, ती मल्हारी महात्म्य जेजुरीमध्ये दाखवावं लागेल, असा त्याच्यामागचा एक अर्थ म्हणूया आपण थोडक्यात. 21चं उत्तर जर बघितलं तर ते 2 आहे. 22 नंबरचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी कॅन्सल केलेला होता आयोगाने. काय आहे याच्यात आपण बघूया. ते बघा, सर्वनाम ही शब्दजाती इंग्रजीवरून स्वीकारली आहे असं या ठिकाणी वाक्य वापरलेलं होतं. संस्कृतमध्ये सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही असं म्हटलेलं होतं. सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योजलेला शब्द म्हणजे सर्वनाम. यात काही बाबी बरोबर आहे, मात्र काही खटकणाऱ्या होत्या. प्रश्न कॅन्सल करावा लागला. पुढे योग्य जोड्या जुळवा. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद, साधित क्रियापद. बघा, इंटरेस्टिंग आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही तर साधित, बघा, तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. स्थिर या विशेषणावरून आपण स्थिरावला असं म्हणत असतो. बघा, साधितचं उदाहरण आहे. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या लक्षात येईल की साधित 4चं 3 येतं. सकर्मक आणि अकर्मक. मग तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला कळेल की या ठिकाणी सकर्मक, गवळी धार काढतो, हे सकर्मक वाक्य आहे. आणि अकर्मकमध्ये सॉरी येस, बरोबर आहे, गवळी धार काढतो सकर्मक. मी रस्त्यात पडलो अकर्मक. सहाय्यक जर बघितलं, खेळू लागली, सहाय्यक क्रियापद आहे, खेळू लागली. संयुक्त क्रियापद म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद आणि धातू साधित असतं. खेळू हे धातू साधित आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. आणि पुढे साधित, स्थिरावला, स्थिरवरून शिरावला, तेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल.
पुढे दाम तसे काम या म्हणीचा अर्थ शोधा. बघा, दाम तसे काम. जन्म आला ह्याला पाणी वाहत मेला, डोंगर पोखरून उंदीर काढणे, जशी देनावळ तशी दुनावळ, जळत्या घराचा पोळता वासा. पर्यायी उत्तर होते ए आणि बी बरोबर, सी डी बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त सी बरोबर. 24 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 24चं उत्तर काय येतं आहे. दाम तसे काम काय म्हणणार आहात तुम्ही? बघा, इथे जर बघितलं तर या ठिकाणी जशी देनावळ तशी दुनावळ, जसेच तसं म्हणतोय आपण थोडक्यात, फक्त सी बरोबर हे उत्तर येतं आहे. पुढे त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्याच्या वाक्य पृथक्करणाच्या जोड्या लावा. म्हणजे विधेय विस्तार कोणता आहे, उद्देश कोणता आहे, क्रियापद कोणता आहे, उद्देश विस्तार कोणता आहे. इंटरेस्टिंग प्रश्न, राज्यसेवा मुख्यचे हे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे कंबाईनला सुद्धा उपयुक्त ठरतात. पोलीस भरती, सरळ सेवा, सगळ्या परीक्षांना तिथे काही विषय नाही आहे. 25 नंबरचा प्रश्न व्यवस्थित जर या ठिकाणी बघितलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. आता मुलगा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमच्यासमोर? मुलगा. तुम्हाला या ठिकाणी मला वाटतं मुलगा हा शब्द या वाक्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. कारण की इथे जर तुम्ही बघितलं, उद्देश तुम्हाला ओळखावा लागेल. काय उद्देश ओळखावा लागेल? मुलगा म्हटलं की तो उद्देश आहे, तो कर्ता आहे. कर्ता ओळखला तुम्ही की बऱ्याच गोष्टी तुमच्या सोप्या होतात. बरोबर. दुसरं त्याचा धाकटा. आता या मुलगाबद्दल माहिती देतोय, त्याचा धाकटा असं तुम्ही जेव्हा म्हणतात तो उद्देशाचा विस्तार आहे. कर्त्याबद्दल माहिती सांगतोय म्हणून त्याला उद्देश विस्तार म्हणणार आपण. उद्देश आपल्याला कळाला, उद्देश विस्तार आपल्याला कळाला. पुढे काय आहे? आजच्या क्रिकेटच्या सामन्यात हे विधेय विस्तार आहे. आणि चांगला खेळला, सरळ आहे, खेळला हे क्रियापद होतं, बस विषय संपला. उत्तर येतं आहे 3 नंबरचं. 26 नंबरचा प्रश्न, शुद्ध शब्दयोगी अव्ययाची अचूक उदाहरणे कोणती? बघा, शुद्ध शब्दयोगी अव्यय. फक्त रामच रावणाचा वध करू शकला. शांतीचा संदेश महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितला. तो अभ्यास करील, तूही अभ्यास कर, मला खाली बसणे आवडते. शुद्ध शब्दयोगी अव्यय. फक्त ए सी बरोबर, फक्त बी डी बरोबर, फक्त ए बी सी बरोबर, फक्त बी सी डी बरोबर. 26 नंबरचा प्रश्न, 26चं उत्तर काय? इथे फक्त आहे, इकडे सुद्धा आहे, इकडे कर आहे, कर कर सॉरी. हे तीनही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत, बसणे नाही. म्हणून ए बी सी 3 नंबरचं उत्तर 26चं. पुढे 27 नंबरचा प्रश्न, खालील तद्भव शब्दांचा गट ओळखा. तद्भव शब्द संस्कृतमध्ये थोडासा बदल होऊन झाड, दगड, धोंडा, घोडा, अर्ज, मंजूर, शाहीर, मालक, पान, पाय, सासू, सासरा, कर्णचक्र, विद्वान, जल. 27 नंबरचा प्रश्न. बघा, आता हे झाड, दगड, धोंडा जर बघितलं तुम्ही, हे सरळ देशी शब्द आहेत. अर्ज, मंजूर, शाहीर, मालक हे अरबी फारसी शब्दांमध्ये आपण जातोय. इकडे कर्णचक्र, विद्वान, जल सरळ सरळ तत्सम आहे. उरला एकच प्रकार, पर्णपासून पान बनतोय, पदपासून पाय बनतोय, सासू, सासरा. ओके, हे सगळे संस्कृतमध्ये थोडेसे बदल होऊन बनलेले आहे. 27चं उत्तर 3 आहे. पुढे द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय? द्वीपकल्प, दोन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, 2 नद्यांमधील जागा, तिन्ही बाजूंनी जमीन असलेला देश. 28 नंबरचा प्रश्न. द्वीपकल्प, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो. पुढे संयुक्त वाक्य करा. खाऊन माजावे, टाकून माजू नये. संयुक्त वाक्य करा. बघा, पहिलं खाऊन माजले तर चालेल, पण टाकून माजणे बरे नाही. टाकून माजू नये, खाऊन माजलेले चालेल. खाऊन माजावे पण टाकून माजू नये, माजू नये टाकून खाऊन माजावे. अशा पद्धतीचे वेगवेगळे वाक्य होते आणि संयुक्त वाक्य तुम्हाला करायचं होतं. खाली ऑप्शन होते ए बी सी वरील सर्व. 29 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, सरळ आहे संयुक्त वाक्य. खाऊन माजावे पण टाकून माजू नये, पण या ठिकाणी वापरलेला आहे. ओके, पुढे जातोय आपण. प्रचलित शुद्ध लेखनानुसार अचूक शब्दगट ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचे आहे थोडक्यात तुम्हाला. इकडे तुम्हाला उज्ज्वल, अनुसया, उर्मी, तत्व दिलाय. इकडे प्रतीक्षा, रवींद्र, सहाय्यक, मंदिर दिलाय. इकडे अंधकार, निस्पृह, अधपात, पृथक्करण दिलाय. आणि इकडे तिसरा पोलीस, सफेद, नाविन्य दिलाय. पर्यायी उत्तर जर बघितले, ए आणि सी बरोबर, केवळ बी आणि डी बरोबर, केवळ ए आणि बी बरोबर, केवळ बी आणि सी बरोबर. अचूक शब्द किंवा शुद्ध शब्द कोणते? 30 नंबरचा प्रश्न मित्रांनो. या ठिकाणी हा कॅन्सल करावा लागलेला होता हा प्रश्न, हे लक्षात घ्या. पुढे जातोय आपण. 31 नंबरचा प्रश्न.
तुला मल्ल खांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबास कशाला दोष देतोस? वाक्याच्या संदर्भानुसार योग्य म्हणीचा पर्याय निवडा. नावडतीचे मीठ आळणी, उचलली जीभ लावली टाळ्याला, नाचता येईना अंगण वाकडी, दुरून डोंगर साजरे. 31 नंबरचा प्रश्न. आणि मला वाटतं एक सोपा प्रश्न. तुला जमत नाही आणि तू दोष कशाला देतोय खांबाला? तुला नाचता येत नाही, तू दोष कशाला देतोय अंगणाला? सी बरोबर आहे या ठिकाणी, सरळ सरळ. आणि उत्तर मग इकडे केवळ सी बरोबर, अ ब ड किंवा ए बी डी चूक. पुढे खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. नाम हा शब्द वस्तुवाचक नाही. दुसरं, नाम ही शब्दजाती विकारी आहे, विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. पुढे नाम या शब्दातून प्राणी, पदार्थ, त्याच्या ठाईचे धर्म या सर्वांचा बोध होतो. ऑप्शन होते मग फक्त ए बरोबर, फक्त ए सी बरोबर, फक्त बी सी बरोबर, फक्त सी बरोबर, ए बी चूक. 32 नंबरचा प्रश्न व्यवस्थित जर वाचला तर तुमच्या काय लक्षात येतं आहे बघा. नाम हा शब्द वस्तुवाचक नाही असं म्हणू शकतात का तुम्ही? नाही, हे चुकीचं आहे. वस्तूंना सुद्धा आपण त्या ठिकाणी नाम म्हणतो ना. आपण म्हटलोय, समजा मी म्हटलो टेबल, टेबल ही काय वस्तू आहे. नाम हा शब्द वस्तुवाचक आहे म्हणून 1 नंबरचं विधान चुकीचं आहे. नाम ही विकारी शब्द जाती, यस. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते, यस. नामामधून प्राणी, पदार्थ, त्याच्या ठाईचे धर्म या सर्वांचा बोध होतो, ही बरोबर. बी आणि सी बरोबर, फक्त बी आणि सी बरोबर. 32.3. उपसर्गांच्या बाबतीमध्ये उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो. उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात. पर्यायी उत्तर वरील सर्व बरोबर. ए व सी बरोबर बी चूक, ए व बी बरोबर सी चूक, बी व सी बरोबर ए चूक. 33 नंबरचा प्रश्न. 33 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघतो आहे ए व बी बरोबर. का? उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ आहे, हे लक्षात घ्या. उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो, हे लक्षात घ्या. मात्र उपसर्ग हे शब्द शेवटी येतात का? नाही, ते शब्दाच्या सुरुवातीला येत आहेत. शब्दाची शेवटी येतात त्यांना आपण प्रत्यय म्हणतो. म्हणून उत्तर आपलं 3 नंबरचं येत आहे, 33.3. पुढे जातोय मी 34 नंबरच्या प्रश्नाकडे. कानडी भाषेतील शब्दांचा शब्दगट ओळखा. कदर, नेकी, मजुरी, गुलाब, आमसोल, पडवळ, परडी, भांडे, शिंपी, पेटी, बांबू, लवंग, काजू, टिकाव, पेरू, हापूस. कानडी भाषेतील शब्दगटावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे आमसोल, पडवळ, परडी, भांडे मित्रांनो कानडी शब्द आहेत. आणि इकडे हे शिंपी, पेटी, बांबू, लवंग हे सुद्धा कानडी शब्द आहेत. बी आणि सी नंबरचे जे 8 शब्द आहेत कानडी शब्द नीट लिहून ठेवा, व्यवस्थित पाठच करून ठेवा. 34 नंबरचा प्रश्न उत्तर बी आणि सी बरोबर. मग तुम्हाला शोधायचं आहे पहिल्या ऑप्शनमधले शब्द कोणत्या भाषेतील आहे आणि शेवटच्या ऑप्शनमधले शब्द कोणत्या भाषेतील आहेत. 35 नंबरचा प्रश्न. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा मराठी भाषेतील लिपी वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी की आदर्श लिपी. खाली होतं फक्त ए बी बरोबर, फक्त बी सी बरोबर, फक्त ए डी बरोबर, फक्त डी बरोबर. 35 नंबरचा प्रश्न काय या ठिकाणी आहे? वर्णमाला लिपी आणि इकडे आहे बाळबोध लिपी. बरोबर आहे. वर्णमाला लिपी नाही. देवनागरी लिपी तर आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, मात्र देवनागरी सोबत आम्ही त्याला बाळबोध सुद्धा म्हणतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे बी आणि सी बरोबर. पुढे 36 नंबरचा प्रश्न. खालील विधाने वाचा. एकच उद्देश व एकच विधेय म्हणजे केवळ वाक्य. जे वाक्य स्वतंत्र असते त्याला गौण वाक्य म्हणतात. 2 किंवा अधिक केवळ वाक्य उभयान्वयींनी जोडणे म्हणजे पोटवाक्य. 3 विधानं आहेत आणि उत्तर फक्त ए बरोबर, फक्त ए बी बरोबर, ए बी सी बरोबर, ए बी सी चूक. 36 नंबरचा प्रश्न जर बघितला तर बघा एकच उद्देश आणि एकच विधेय केवळ वाक्य अगदी बरोबर विधान आहे. जे वाक्य स्वतंत्र आहे त्याला गौण वाक्य म्हणणार का आपण? नाही, त्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो. 2 किंवा अधिक केवळ वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडणे म्हणजे पोटवाक्य म्हणणार का आपण? नाही, त्याला आपण संयुक्त किंवा मिश्र वाक्य म्हणू शकतो. म्हणून इथे फक्त ए बरोबर आहे आणि उत्तर मग 36चं 1. पुढे 37 नंबरचा प्रश्न. तत्सम शब्दांचा शब्दगट ओळखा. पहिल्या याच्यात सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक. दुसरं धर्म, कर्म, पाये, घास. तिसरा पुष्पकर, भूगोल, नदी. आणि चौथा कर्ण, पृथ्वी, गाव, ओठ. 37 नंबरचा प्रश्न उत्तर काय येतंय? बघा पहिल्या याच्यामध्ये सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक 4ही शब्द तत्सम आहेत, अर्थात संस्कृत आहेत.
इकडे धर्म संस्कृत आहेत, कर्म संस्कृत आहे, मात्र पाय आणि घात जर बघितलं आपण, हे तद्भव शब्द आहे. कशापासून बनले ते मला सांगा. पुढे पुष्प, कर, भूगोल, नदी हे सुद्धा तत्सम शब्द आहेत, जसेच्या तसे संस्कृत. आणि इकडे जर बघितलं कर्ण, पृथ्वी संस्कृत आहे, मात्र ग्रामपासून गाव आणि गोष्टपासून ओढ हे दोन बसत नाही, म्हणजे बी आणि डी नियमात बसत नाही, ए आणि सी बसतोय. उत्तर काय? 37चं उत्तर 1 आहे. पुढे 38 नंबरचा प्रश्न. दिग्दर्शक अभिनेत्याशी नव्या चित्रपटाबद्दल चर्चा करीत होते. या वाक्यातील विधेय आणि विधेय विस्तार हे घटक ओळखा. बघा, वाक्य नीट लक्षात घ्या. विधेय कोणतं आणि विधेय विस्तार कोणतं, खाली ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी, आणि पुन्हा खाली पर्यायी उत्तरं दिसत आहेत. 38 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं तुम्ही तर बघा, विधेय विधेय म्हणजे थोडक्यात क्रियापद, मग ते कोणतं येऊ शकतं बघा. विधेय करीत होते हे विधेय येणार आहे. कोणतं? विधेय करीत होते हे विधेय येणार आहे. केवळ सी बरोबर असं मी याला म्हणतो आहे. काय? केवळ सी बरोबर. उत्तर आहे 3 नंबरचं. पुढे आपण या ठिकाणी जाऊया. 39 नंबरचा प्रश्न. स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दीर्घ स्वर कशाला म्हणायचं? ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. बरोबर, अधिक वेळ लागतोय त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणणार. पुढे संयुक्त स्वर, 2 स्वर एकत्र येऊन जे बनलेले असतात त्यांना आपण काय म्हणतोय? संयुक्त स्वर म्हणतोय. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघतायत, विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानातून निघतायत. 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. पुढे एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर काय? तो शब्द पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे, तो शब्द स्त्रीलिंगी एकारांतच असला पाहिजे, तो शब्द नपुसकलिंगी इकारांतच असला पाहिजे, तो शब्द कोणत्याही लिंगाचा असला तरी आकारांतच पाहिजे. आकारांतचे सामान्य रूप होत असेल तर काय होणार? इंटरेस्टिंग आहे. सामान्य रूपाच्या नियमावर प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्याला हे अपेक्षित आहे. शब्दाचे सामान्य रूप आकारांत होत असेल तर तो शब्द पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे. हे उत्तर इथे लक्षात राहू द्या. हा नियम लक्षात ठेवा. पुढे 41 नंबरचा प्रश्न. जो आपले काम करीत असतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील उद्देश आणि उद्देश विस्तार ओळखायचा. आता उद्देश म्हणजे कर्ता आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा थोडा शब्द असा आपण त्याला म्हणूया. 41 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी काय आहे हो? जो आपले काम करीत असतो तो मनुष्य देवाला प्रिय असतो. या ठिकाणी उद्देश जर बघितला तुम्ही, इथे जो हा उद्देश आहे आणि इकडे मनुष्य हा उद्देश आहे. मनुष्य आणि जो. उद्देश विस्तार जर बघितला, इथे मनुष्याबद्दल थोडंसं अधिक बाबी जी आहे ती म्हणजे तो. या ठिकाणी मित्रांनो 1 नंबरचं विधान सरळ सरळ तुम्हाला ऑप्शन जो आहे तो योग्य दिसतोय. म्हणजे ये पुढे तुम्ही जर इकडे बघितलं आणखी, जो आपले काम करीत राहतो. बघा 41 नंबरचा प्रश्न. आता हे काम आपले उद्देशमध्ये येत नाही, तो करीत उद्देशमध्ये येत नाही, आपले देवाला उद्देशमध्ये येत नाही, म्हणून BCD चुकीचं. उत्तर तुमचं 2 नंबरचं आहे. केवळ ये बरोबर, BCD चूक. पुढे चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चंद्रचा समानार्थी शब्द इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशू. 42 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय. इंदू म्हणजे चंद्र, रजनीनाथ म्हणजे चंद्र, सुधाकर म्हणजे चंद्र, हिमांशू म्हणजे चंद्र. काय? 42 नंबरचा प्रश्न सर्वच बरोबर आहे. पुढे जातोय मी. 43 नंबरचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. समास, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. आणि सरळ त्यांच्या व्याख्या होत्या थोडक्यात. काय व्याख्या? 43 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. अव्ययभाव पहिला शब्द प्रधान असतो, तत्पुरुष समास दुसरा शब्द प्रधान असतो, द्वंद्वमध्ये दोन्ही शब्द प्रधान असतात, आणि बहुव्रीहीमध्ये तिसऱ्या अर्थाचा बोध होत असतो. 43चं उत्तर या ठिकाणी काय आहे? 1 आहे. पुढे जातोय मी. म्हणे व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. काय? म्हणी व त्यांचे अर्थ. दाम करी काम, पळसाला पाणी तीनच, कोला काकडीला राजी, खाई त्याला खवकवे. म्हणी व त्यांचे अर्थ. 44 नंबरचा प्रश्न बघा. दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होतात. पाहता क्षणी तुम्हाला हे लक्षात येईल. पळसाला पाणी, हे काम करी दाम झालं. पळसाला पाणी तीनच, लगेच तुमच्या लक्षात येणार आहे की कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव बदलत नाही. कोला काकडीला राजी, क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. खाई त्याला खवखवे, वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनामध्ये डाचत असते. उत्तर काय?
44चं 3. पुढे मनपूर्वक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. मनपूर्वक नामसाधित, सर्वनामसाधित, प्रत्ययसाधित, शब्दयोगी, अव्ययसाधित. मनपूर्वक खाली होतं मग केवळ AC, केवळ BD, केवळ C, केवळ D. 45 नंबरचा प्रश्न काय? मनपूर्वक. मनपूर्वक बघा हा प्रत्ययसाधित क्रियाविशेषण आहे. हे उत्तर आहे 3. नीट लक्ष द्या, नवीन प्रश्न आहेत. खाली तुम्हाला उतारा दिलेला आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल उतार्याचा स्क्रीनशॉट काढू शकतात, उतारा वाचू शकतात. कशा पद्धतीचे उतारे असतील ते तुम्हाला कळतील. पहिला पॅरा या ठिकाणी आहे, दुसरा पॅरा तुम्हाला दिसतो आहे. आणि मग खाली कशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते तुम्ही बघू शकतात की इथे म्हटलं कोणते व्यक्तिचित्र वाचकाच्या मनास विशेष भावते. त्यानंतर पुढे म्हटले सर्वसामान्य माणसांना कशाचे कुतूहल असते. राजहंशी वृत्ती म्हणजेच काय. त्यानंतर आता या ठिकाणी आहे 48 नंबरचा जो प्रश्न आहे आपले समानार्थीसाठी कामं येईल. राजहंशी वृत्तीसाठी नीर क्षीर विवेक हा शब्द एक लक्षात ठेवा, लिहून घ्या, नोटिंग करून ठेवा. पॅसेजचा याचा काही विषय नाही, पण आपल्यासाठी एक नवीन शब्द आहे. व्यक्तिचित्रण करताना लेखकाचा कोणता हेतू होता. बघा एखाद्या प्रश्नातून हेतूसुद्धा विचारला जातो. त्याच्यानंतर या उतार्यामध्ये मार्गदर्शन करणे अर्थाचा कोणता वाक्प्रचार आलेला आहे. बघा मार्गदर्शन करण्यासाठीचा वाक्प्रचार आपला शब्दसंग्रह वाढवतोय. दीपस्तंभ ठरणे असं उत्तर या ठिकाणी दिलेलं होतं. मार्गदर्शन करणे, दीपस्तंभ ठरणे. तर असं आम्हाला माहीत असलं पाहिजे. मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. निश्चित तुम्हाला आवडले असेल. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.